जय जय रघुवीर समर्थ। अध्यात्माच्या बाबतीत सद्गुरू ओळखणं इतकं सोपं नाही आहे. ते सोपं नाही याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. अनेकदा जे खरे सद्गुरू असतात ते स्वतःला झाकत असतात आणि जे सद्गुरूपदी आरूढ झालेले नसतात ते स्वतःला सद्गुरू म्हणून प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करतात. ही सर्वात मोठी गडबड आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, वाचस्पतीचे नि पवाडे सर्वज्ञता तरी जोडे, वेडीवे माझी दडे मैमे भेणे. आपल्याला लोक मोठे म्हणतील, आपल्याला लोक मान देतील म्हणून वेडीवे माझी दडे, वेडेतच पांघरून घेतात. समर्थ म्हणतात, वेश दिसावा भावळा अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडूची नाही आहे. भिकाऱ्या सारिका स्वरूप आहे, उदंड करी गुप्त रूप आहे, पण दिसायला कसं आहे, भिकाऱ्यासारखं आहे. कोणी अट्रॅक्टच होत नाहीत. भगवान रामकृष्ण परमहंस जे आहेत ते एकदा बाहेर पडणार होते. नवीन सदरा एकाने दिला होता. त्याला असं लाल छानपैकी चौकट वगैरे होती, बटनांच्या दोन्ही बाजूला डिझाईन होतं. वरती छान उपरणं घेतलं आणि रामकृष्णाने पाहिलं तर बाहेर असे 10-12 पुरुष आणि स्त्रिया उभे राहिले होते वरांड्यामध्ये. रामकृष्णाचे हृदय हे काय रे म्हटले. तर हृदय म्हटला की ठाकूर तुम्ही आज फार छान दिसता, तुम्हाला पाहायला ते सगळे बाहेर आलेत म्हटले. ठाकूरांनी बाहेर जायचं रद्द केलं, आईकडे गेले आणि आईला प्रार्थना केली की आई माझं रूप नाहीसं कर, लोकांनी माझ्याकडे आकर्षितून पाहावं असं कधी होऊ देऊ नको आई, नाही तर मग मनुष्य त्यातच अडकणार. काय अवस्था असेल कल्पना करा ठाकूरांची. जे खरे गुरु असतात ते पागल पुजारी म्हणूनच प्रसिद्ध असतात. ते स्वतःला झाकतात. उलट गालिबचा एक शेर आहे. गालिब म्हणतो, चलो काम आ गई दीवानगी अपनी, वरना दुनिया को समजाने कहा चले जाते. लोकांनी मला वेडं म्हटलं, दीवानगी याचा अर्थ पागलपण. दिवाना शब्द जो आहे त्याचा एक अर्थ आहे पागल. त्यांचं वागणंच असं असतं तडाकेबंद की माणसाने कटावं, माणसाने येऊ नये, जवळ येऊ नये असं ते मुद्दाम आचरण करतात. ह्या उलट काही काही माणसं जे असतात त्यांचं नेटवर्कच असतं, त्यांना ते बरोबर जमून जातं. ते त्या बिझनेसमधले अगदी तज्ज्ञ असतात, प्रोफेशनल सद्गुरू असतात गुरु. मग अशा परिस्थितीमध्ये कोण खरा कोण खोटा कळे ना की, म्हणून समर्थांनी म्हटले, पृथ्वीचा धारा गळाठा, कोण खरा कोण खोटा कळे ना की. सगळा गोंधळ झालेला आहे. शास्त्रांचा बाजार भरला, लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडती, इतका गोंधळ माजलाय परमार्थिक शास्त्रात. कोण कोणाला पळून नेतं म्हणता म्हणता समर्थ म्हणाले, उरली सुरली वैष्णवे नेली. काही स्मार्ताने पळून नेले, काही वैष्णवाने पळून नेले आणि प्रत्येक जण शिष्य संख्या वाढवता वाढवता थकून गेलेला आहे. ज्यांनी ह्याला पळवलं त्यांनी त्याला पळवलं. सत्याचा कोण शोध घेतं. म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधेती, असत्याचा अभिमान तेणे पाविजे पतन. म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती. तो मनुष्य सत्याचा शोध घेतो. तो म्हणतो नाही, मी या बाजारात रमणार नाही, मी या व्यवहारात रमणार नाही. आणि मग समर्थांनी गुरुची लक्षणं सांगताना मगाशी म्हटल्याप्रमाणे जे माईक गुरु आहेत त्यांचंही वर्णन केलं. उलट सुरुवातच म्हटलेलं आहे, जे करामती दाखवेती ती गुरु म्हणवेती, परंतु सद्गुरू नव्हेती मोक्षदाते. चमत्कार करणारे गुरु असतात. गुरु नानकांनी म्हटलेलं आहे, चमत्कार करणं म्हणजे ईश्वराचं अस्तित्व नाकारणं आहे. 2 शब्दप्रयोग लक्षात घ्या. चमत्कार करणं आणि चमत्कार होणं फरक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी चमत्कार केला नाही, चमत्कार झाला. आपण काहीतरी करणं आणि एखादी गोष्ट घडणं यामध्ये फार मोठा फरक आहे. चांगदेव आला, तो येताना जसा आला की वाघावरती बसलेला आहे, हातात सापाचा चाबूक आहे, म्हणजे माझी चेतनेवर सत्ता आहे. वाघ सचेतन आहे, साप सचेतन आहे, सगळं सचेतन माझ्या सत्तेवरती चाललेलं आहे. हे त्याला ज्ञानेश्वर महाराजांना दाखवायचं होतं.
ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भिंतीला चालायला सांगितलं, ती भिंत चालायला लागली. तुझी सचेतनावरती सत्ता आहे, माझी अचेतनावर सुद्धा आहे. तू अचेतन चालवू शकशील का? इनडायरेक्टली प्रश्न केलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, कृतीनेच प्रश्न केलेला आहे. ती भिंत चालताना पाहिली, चांगदेवानी वाघे टाकून दिला, सापही टाकून दिला आणि पाय धरले. ज्ञानेश्वर महाराजांनी चमत्कार केला नाही, चमत्कार घडला. म्हणून खरे सद्गुरू जे आहेत ते चमत्कार करण्यापेक्षा शिष्याला दृष्टी देतात, ज्ञानांजन देतात. काय सुंदर वर्णन समर्थाने केलेलं आहे. विघडले देवाणी भक्त जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करीतो सद्गुरु जाणावा श्रीराम. भवव्याग्रे घालून उडी गोवत्सा तडा तोडी, केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा श्रीराम. प्राणी माया जाळी पडिले संसार दुःखे दुखवले, ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा श्रीराम. फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे श्रीराम. जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे श्रीराम. सद्गुरूंचं पहिलं कर्तव्य जर काय असेल, शिष्याला मायेतनं बाहेर काढणं, त्याला निर्वासन करणं. चमत्कार करणं म्हणजे शिष्याला वासनेत अडकवणं. चमत्कार करून काय प्रश्न सुटणार आहे? उलट समर्थाने पुढे म्हटलेलं आहे, सिद्धी आणि सामर्थ्य आले, सामर्थ्य देहाचे महत्व वाढिले, तेणे गुणे बळकावले बेचाण देह बुद्धीचे. सिद्धीत अडकला की मनुष्याची प्रगती थांबते. तेणे गुणे बळकावले बेचाण देहबुद्धीचे, माझ्यामुळे हा चमत्कार झाला, देहबुद्धीच वाढत जाते. कांचीपीठाचे शंकराचार्य होते, 100व्या वर्षी ते गेले. म्हणजे आता जे जयेंद्र सरस्वती आहेत त्या जयेंद्र सरस्वतींचे मोक्षगुरू. ते वाहनात कधी बसले नाहीत, पायी द्यायचे सगळीकडे. त्यांचा मुक्काम बेंगलोरला होता. बेंगलोरला एका शिष्याकडे ते होते आणि मोठा हॉल होता शिष्याचा, तिथे त्यांचा मुक्काम होता. अनेक चमत्कार करणारे सिद्धी प्राप्त झालेले तांत्रिक त्यांना भेटायला आले. ज्यांनी पाहिली घटना त्यांनी सांगितलेलं आहे. तसे हॉलमध्ये आले, शंकराचार्य बसलेले होते, त्यांनी पाहिलं की ते तांत्रिक आलेत म्हणून, सिद्धी प्राप्त झालेले ग्रस्त आलेत. अर्ध अंतर ते चालत आले आणि अर्ध अंतर चालून आल्यानंतर त्यांच्या मनात आलं आपण शंकराचार्यांच्या गळ्यात सोन्याची साखळी टाकावी. म्हणून त्याने असा हात केला आणि असं नुसतं केलं आणि सोन्याची साखळी तयार झाली. मोठी चांगली 3-4 पदरी साखळी की आता ह्या शंकराचार्यांच्या गळ्यात टाकायची म्हणून त्यांनी तयार केली. आणि ती साखळी घेऊन असे पुढे पुढे येत होते, तेवढ्यात शंकराचार्यांनी त्यांच्या कमंडलूतलं तीर्थ घेतलं आणि ते असं फेकलं आणि ती साखळी अदृश्य झाली. साखळी अदृश्य झाल्यावरती त्यांनी पुन्हा 2दा-3दा असा हात केला, काही नाही. धावत आले आणि शंकराचार्यांचे पाय धरले आणि रडले. आपल्या सिद्धी कुठे वापरायच्या, आपले जादूचे प्रयोग कुठल्या प्रेक्षकांसमोर करायचे ते ठरलं पाहिजे. नुसती सिद्धी प्राप्त झाली, सामर्थ्य आलं आणि मग पुढे असं वाटायला लागतं माझ्यामुळे हे झालं. गुरु नानकाने जे म्हटलंय की चमत्कार करणं म्हणजे ईश्वराचं अस्तित्व नाकारणं आहे. खरे सद्गुरू जे आहेत त्या शिष्याला वासनेतनं बाहेर करतात. विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत, तया देवभक्ता एकांत करीतो सद्गुरू जाणावा. आपणच परमेश्वर स्वरूप आहोत. म्हणून खरे सद्गुरू जे आहेत ते शिष्याला म्हणतात, ऐक शिष्या येतीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम, धरूची नको श्रीराम. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेणे गुणे दृढावे, परमार्थ श्रीराम.
तेच स्वामीजींनी सांगितलं, ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन, द गोल इज टू मॅनिफेस्ट द डायव्हिनिटी. तूच परमेश्वर आहेस, तुझ्यातलं ईश्वरत्व जे आहे ते प्रकट कर. मग कर्म मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा, ज्ञान मार्गाने जा, योग मार्गाने जा, वाटल्यास कुठल्या तरी एकाने किंवा चारीपैकी दोनाने, तिनाने किंवा चारीने, ज्या मार्गाने तुला हे ईश्वरत्व प्रकट करता येईल त्या मार्गाचं अनुसरण कर आणि तुझ्यातलं ईश्वरत्व जे आहे ते एकदाचं प्रकट कर. तूच परमेश्वर स्वरूप आहेस, तत्वमसी, तू ते ब्रह्म आहेस. याविषयी संदेह भ्रम धरू नको, तुझ्या मनात तिळमात्र संदेह ठेवू नको की तूच परमात्मा स्वरूप आहेस. खरं सद्गुरूचं काम जे आहे शिष्याला वासनेतनं काढणं. कारण नसताना तो स्वतःला संकुचित समजतो. तुकाराम महाराज म्हणतात, संकुचनी काय झाला असे लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. समर्थ म्हणतात, घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड, ते कैचे आणले द्वाड करंटपण. का तू या संकीर्णतेमध्ये रमलेला आहेस? व्यापक हो, विशाल हो, तू सगळीकडे नटलेला आहेस, तूच तो परमात्मा स्वरूप आहेस. एकदा त्या शिष्याला आत्मस्वरूपावरती आरूढ करून दिलं की सगळे प्रश्न सुटतात. सगळे प्रश्न हे देहबुद्धीच्या पातळीवरले आहेत आणि शिष्याला देहबुद्धीच्या पातळीवरनं उचलायचं आणि आत्मबुद्धीच्या पातळीवरती स्थिर करायचं हे सद्गुरूचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी त्या शिष्याकडनं ते साधन करून घेतात. जे साधन करून घेत नाहीत त्यांच्याबद्दल समर्थ म्हणतात, शिष्यासन लाविती साधन, न करिविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्याजावे श्रीराम. जे जे रुचे शिष्या म्हणे, तैसीत करी मनधरणी, ऐसी कामना पापिणी, पडली गळा श्रीराम. एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीनरूप श्रीराम. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं खंडन समर्थाने केलं. सद्गुरूंनी त्या शिष्याकडनं साधना करून घेतली पाहिजे आणि त्यांनी साधना करून घेत असताना त्या शिष्याने गुरुच्या सहवासात तसं आचरण केलं पाहिजे. फोडून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. शिष्याच्या कानामध्ये तो उपदेश अशा प्रकारे भरतो की आई जशी लहान मुलाला बळबळ घास भरवते. कुठल्याही मुलाची जेवणाची इच्छा नसते, लहान मुलांची. कुठलेही लहान मूल बघा, जेवायची इच्छाच नसते. अनेक आयांना त्या मुलाला खिडकीत न्यावं लागतं, बाहेर न्यावं लागतं. हा घास काऊचा, हा घास चिवचा, हा घास मामाचा, हा घास काकूचा, असं करत करत बळ त्याला भरवायला लागतं. तसं सद्गुरू जे आहेत या सत्शिष्य फार ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. प्रारंभी कोणालाही विषय सोडायला नको असतो. प्रारंभी कोणी समर्पण करायला तयार नसतं. मग पुन्हा पुन्हा सांगून सांगून त्याला त्याच्यासाठी तयार करतात. तो सद्गुरू जाणावा.